हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर रात्री हे डिंकाचे लाडू बनवून ठेवले होते, पण भरून ठेवायला काय झालं नाही कारण खूप उशीर झाला होता। तर आता फायनली हे भरून ठेवते सकाळी आणि बरोबर 40 लाडू झाले। तर याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला शेअर करेन। तर सकाळी इथं नाश्त्यासाठी आता आमच्या आज बनवायचं चाललं आहे, उपमा बनवणार आहे मी, शेवयाचा उपमा। तर तसं ठरवलं होतं मी दिवसभर ब्लॉग कंटिन्यू करेन, पण परत काही झालं नाही, त्यामुळे फक्त इथं शेवयाची उपम्याची रेसिपी दाखवते। फक्त इथं जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडीशी मिरची टाकली आणि कांदा टाकला आहे। त्याच्यातच थोडंसं मीठ टाकायचं, मीठ टाकलं कांदा थोडासा लवकर भाजतो। थोडीशी हळद आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीतच टाकायची, म्हणजे थोडीशी टेस्ट छान येते। आता पाणी टाकलं, पाणी उकळल्यानंतर ह्याच्यात गरम शेवया म्हणजे भाजून घेतल्यात आधी। तर मी एकदमच भाजून ठेवते, कारण रोज नाश्त्याला वगैरे कधी पण इमर्जन्सी लगेच असं उपयोगात येतं त्यामुळं। तर आता शेवया छान झाल्या आहेत, एक 5-10 मिनटात शिजून होत आहेत। आणि आता गॅस बंद केला आहे, गॅस बंद करून एक 2-4 मिनटं ठेवायचं, म्हणजे छान अशा फुलतात त्या शेवया। तर त्यानंतर रात्री आता पूर्ण संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। आज आहे किंक्रात, तर किंक्रातीचं आता काहीतरी असणारच आहे स्पेशल। तर आता त्याआधी इथं परीसाठी मला खायला बनवायचं होतं होममेड सॅरेलॅक। तर याच्या आधी मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केली, पण काय झालं होतं, हा डब्बा म्हणजे खूप एका डब्यात थोडंसंच राहिलं होतं आणि दुसरा डब्बा ह्या काचेच्या भरणीत आणि ही स्टीलचा डब्बा, हे दोन्ही परीसाठी खायला यूज करते। तर एकामध्ये खाली करून घेतलं काचेच्या भरणीत, म्हणजे स्टीलचा डब्बा जो होता तर तो पूर्ण रिकामा राहील, म्हणजे त्याच्यात मी जे आता नवीन खायला बनवणार आहे तर ते काढून ठेवू शकते। तर एका डब्यामध्ये, ह्याच डब्यामध्ये होतं नाचणी सत्व, तर ते आता दुसऱ्या काचेच्या भरणीत मी ट्रान्सफर केले। तर नाचणी सत्व पण कसं बनवायचं याची रेसिपी मी तुम्हाला आधी शेअर केली, जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सर्च करा आणि मग पहा, लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे। तर आता काय काय डाळी वगैरे संपलं होतं, तर ते एकदमच सगळं मी भरून काढते याच्यामध्ये। आणि चहा पावडर वगैरे पण आम्ही एकदम डायरेक्ट 1 किलो वगैरे आणते पॅक मी। तर जास्त असं घेतलं की थोडंसं स्वस्त पण भेटतं, फक्त थोडंसं केअरफुली नीट व्यवस्थित ठेवायला लागतं। तर आज आणले होते फिश, तर आता फिश इथं काढलेत मी आणि आता ते धुवून घ्यायचे। तर नेमका ज्वारीचं पीठ जे होतं ते संपलं होतं, कारण आता बाजरीचं पीठ दळून आणलं त्यामुळं। तर इथं मी बेसन घेतलं आहे, बेसन थोडंसं पीठ सगळे जे पण पीस आहेत फिशचे तर त्याला लावून घेते, व्यवस्थित चोळून घ्यायचं, कारण मग असंच धुतलं तर त्याचा तेलकटपणा जो आहे तर तो जात नाही बघा, आणि स्मेल पण येतो खूप माशांना, तर त्यामुळं मग असं मी धुते। तर आता व्यवस्थित आधी चोळून घेतलं सगळीकडं आणि आधी एक पाण्याने धुवून घेतलं, परत एक वेळ धुवून, म्हणजे 2 वेळ पाणी बदलून असं स्वच्छ धुवून घेतलं हे। त्यानंतर जास्त पीस होते ते थोडेसे काढून ठेवले आणि मग आता बाकीचं मॅरिनेशनसाठी तयारी चालू केली। तर थोडंसं मीठ टाकलं पहिलं, नंतर थोडं लाल तिखट आणि नंतर थोडीशी हळद आणि गरम मसाला मिक्स केला आहे आणि हा फिश फ्राय मसाला टाकला आहे। त्याच्यावरती थोडासा अर्धा लिंबू पिळून घेतला आणि व्यवस्थित लिंब जी पिळलं आहे तर त्या रसामध्येच पूर्ण असं हे ओलं करून व्यवस्थित असं दोन्ही बाजूला पूर्ण लावून घेतलं आहे आणि मॅरिनेशनसाठी डीप फ्रीजरला 10 ते 15 मिनटं ठेवून दिले। तोपर्यंत इथं आता मसाल्याची तयारी फिश करीसाठी, तसं तर हे वाटण सगळ्याच मी भाज्यांसाठी वापरते, त्यामुळं असं काही नाही फक्त फिश फ्रायसाठी वगैरे। इथं आता फक्त मी खोबरं घेणार आहे, थोडंसं तीळ, लसूण थोडंसं एक पूर्ण असा गड्डा सोलून घेतला आहे, 2 टोमॅटो घेतलेत आणि छोटे छोटे कट करून घेतले टोमॅटो। फक्त ह्याच्यामध्ये कांदा घातलेला नाही आहे, कारण कांदा थोडासा संपला आहे त्यामुळं, नाहीतर मग कांदा पण ह्याच्यामध्येच ॲड करते मी। आणि थोडंसं जिरं, तर कधी कधी हे मसाले मी भाजून पण घेते। तर मसाले भाजून घेतले की जेव्हा आपण आमटी वगैरे बनवतो ते तर तेव्हा जास्त वेळ लागत नाही, पण आता वेळ नाही आहे जास्त, त्यामुळे पटकन हे सगळं असंच मी बारीक करून घेणार आहे। तर त्याच्या आधी हे परीसाठी खायला जे मी बनवले तर ते आधी बारीक करून घ्यायचं आहे, कारण हे गरम होतं त्यामुळं वाटायचं राहिलं होतं। तर ह्याच्यामध्ये मी बरंचसंच काय काय टाकलं, म्हणजे हिरवी मूग डाळ आहे, पिवळी मूग डाळ आहे, नंतर तांदूळ घेतलेत, थोडेसे अक्रोड घेतलेत, बदाम थोडे आता घेतलेले नाही आहेत, कारण बदामनी जास्त बाळाला कफ भरतात, त्यामुळं बदाम थोडंसं अवॉइड करते, जास्त देत नाही मी बदाम परीला, कारण तिला दूध वगैरे जास्त असं सूट होत नाही, लगेच त्यांची छाती भरते, दोघींनाही तसंच होतं, विहीला परीला। त्यामुळं लहान मुलं असेल जर तुमचं
आणि सर्दी वगैरे होत असेल तर बाळाला जास्त बदाम वगैरे नाही द्यायचे. तर हे मला माझ्या आजीनं सांगितलं होतं. तर आता त्यानंतर सगळं जे वाटण होतं तर ते वाटून घेतलं. छान एकदम बारीक आहे का नाही होतं की चेक करून घ्यायचं. कधी कधी खोबरं जे होतं ते असतं ते मोठं राहतं, त्यामुळे आधी बारीक झालं की नाही पूर्ण खात्री करायची मगच बाहेर काढायचं भांडं. मी तर तसंच करते. तर आता लगेच इथं तेल गरम करत ठेवते आणि आता भाजीसाठी फोडणी द्यायची. फोडणीमध्ये काय आता बाकीचं काय टाकणार नाही, डायरेक्ट मसाला टाकून घेते आणि छान फ्राय करते तेल सुटेपर्यंत पूर्ण एक 4-5 मिनटं. बारीक गॅसवरतीच फ्राय करायचं हे पूर्ण. तेल चांगलं सुटलं की मग ह्याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि पाहिजे असेल तर थोडासा गरम मसाला किंवा दुसरा कोणता मसाला टाकणार असेल तर टाकायचं. तर आता ते करपायला लागलं वाटण म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे मी. आणि आता 2-3 मिनटानंतर आता हे फिशचे जे पीस आहेत तर ते हे करीसाठी यूज करणार होते तर ते आता टाकून घेतलेत आणि हे मसाल्यामध्येच 1-2 मिनटं तसंच असं ठेवून देते मी. कधी पण लगेच पाणी नाही टाकत आहे आणि 2-3 मिनटांनी थोडंसं मग पाणी ॲड करते. तर मसाल्याचं जे भांडं होतं तर त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी आता ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे राहिलेलं मसाल्याचं काय असेल तर ते पण यूज होते ह्याच्यामध्ये. आता पाणी जेवढं पाहिजे तर करी जेवढी म्हणजे पातळ पाहिजे तेवढी टाकून घ्यायची. आणि फिश करीसाठी काही जास्त वेळ लागत नाही, ऑलमोस्ट 5 मिनटात लगेच रेडी होते. फक्त एक वेळ उकळलं की 1 ते 1.5 मिनटं तसंच ठेवायचं, नाही तर मग लगेच म्हणजे बंद करायचं गॅस, कारण खूप शिजतात मासे लगेच, जास्त काही वेळ नाही लागत. तर आता उकळली पूर्ण करी, 1-2 मिनटं ठेवले आणि आता लगेच बंद केलं आहे गॅस. तर फिश फ्रायची पण मगाशी तयारी केलेली होती. आता तेल जरा गरम झाले, आधी पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. पूर्ण तेल गरम झालं की मगच जे फ्रायचे पीस आहेत तर ते टाकून घ्यायचे. तर आता एक सगळं एकदमच ठेवलं मी, फक्त बारीक गॅसवरती आता ठेवून देते, म्हणजे दुसरं काहीतरी स्वयंपाक करेपर्यंत हे सगळं होऊन जाते. तर आता लगेच मी चपाती बनवायला घेतल्या आणि फिश फ्रायचे जे हे पीस होते तर ते एक साईडला ठेवून दिले. तर ऑलमोस्ट तयार होत आले, पण याला 15 ते 20 मिनटं लागतात बरोबर बारीक गॅसवरती फिश फ्रायला. तर आता लगेच चपातीची तयारी करून घेते मी. आधी गोळे बनवून घेते आणि मग लगेच परत पटकन चपाती लाटायला घेते. आज मी ते संध्याकाळचा भात वगैरे दिला नव्हता मी, त्यामुळे पटकन जो स्वयंपाक आहे तर तो लवकर करायला घेतला आहे. तर आता त्यांचे पप्पा त्यांना चारायला घेत आहेत. तसं तर फिश वगैरे मग ते जास्त खात नाही, म्हणजे एक वेळ भात जर खाल्ला तर शक्यतो परत काही खात नाही, त्यामुळे थोडंसं उशीरच झाला आहे. आता थोडीशी चपाती आणि फिशचे जे पीस आहेत तर ते खाल्ले तर खातील, म्हणून आता त्यांना लवकरच त्यांना भरवायला घ्यायला सांगितलं. तर चपाती वगैरे झाल्यानंतर मी पण लगेच जेवण करून घेते, कारण मी पण 8-8:30पर्यंत आम्ही जेवतो सगळेच. कधी कधी उशीर होतो, पण जेवढं लवकर जेवलं तेवढंच चांगलं असतं तब्येतीसाठी पण, कारण ते थोडंसं डायजेस्ट पण होतं झोपेपर्यंत. नाही तर पूर्ण झोपायच्या आधी जेवलं तर मग पोट वगैरे पण सुटतं थोडंसं, त्यामुळे शक्यतो लवकर जेवायचं जेवढं होईल तेवढं संध्याकाळचं. तर आता मग माझं जेवण काय होतं, आज चकुल्या वगैरे होत्या आणि चपाती थोडीशी घेतली होती. तर तेवढंच, म्हणजे या जेवणानेच खरं तर माझी तब्येत बिघडली, त्यामुळे हा ब्लॉग मी काल न शेअर करत आज करते. तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळं. त्यानंतर भांडी वगैरे घासले आणि पूर्ण मग काम वगैरे लवकर आवरलं होतं आज, स्वयंपाक वगैरे पण, त्यामुळे मग भाजी वगैरे निवडत बसल्यानंतर. तर हा होता पूर्ण किंक्रातीचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.